मावळ लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे यांचा पराभव करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक साधली आहे. परंतु हा पराभव वागेरेंना का स्वीकारावा लागला याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकं कुठं कमी पडलात तुम्ही? नाही, याच्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीनं पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघावरती जो विश्वास टाकला होता, जिथल्या आपले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत किंवा जे पुढारी आहेत, तर यांनी जो आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही इथं बघू नका, बाकीच्या ठिकाणी बघा. तर त्या विश्वास कुठंतरी आम्हाला असं वाटतं की बाबा त्यामुळं काही गोष्टींचं आम्ही कमी पडलो असेल काही गोष्टी करायला, त्यामुळं हा परिणाम या भागामध्ये झाला. आणि प्रामुख्याने जर तसं बघितलं तर पिंपरीला 15-16 हजाराचा आणि चिंचवडला 70-75 हजाराचा लीड आम्हाला मिळाला. त्या लीडवरतीच आमचं गणित थोडंसं फसलं गेलं. चालतंय, इलेक्शन आहे, परत 5 वर्षांनी इलेक्शन आहे, त्यावेळेस बघू. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तुमचा प्रचार केला हे तरी तुम्हाला मान्य आहे का? नाही, मी असं कुठल्या पक्षाचं म्हणा किंवा त्यांच्या जे आता ते महायुतीचे मध्ये होते, तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी, सर्व पक्षाच्या प्रमुखांनी आणि जे ज्या पद्धतीनं आमच्याबरोबर साथ दिली काही लोकांनी, तर त्यांनी सुद्धा मनापासून प्रचार केला. मतदानानंतर स्वतः तुमचे विरोधी उमेदवार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजित पवार गटानं त्यांचा प्रचार केला नाही, तुमचा प्रचार केला. नाही, हे आत्ता त्यांनी म्हणावं ना की बाबा आता ते निवडून आले, तर त्यांनी आता सांगावं की बाबा त्यांनी प्रचार केला नाही म्हणून. हा एक इलेक्शनचा भाग असतो, हा जर-तरचा विषय असतो. असं परंतु त्याचा फायदा तुम्हाला घेता आला नाही, आत्ताच्या या आकडेवारीवरून दिसतंय तसं. नाही, आता शेवटी कसं आहे, ज्यांनी त्यांनी आपला धर्म पाळला असावा. आम्हाला आमच्या पद्धतीनं आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं काम केलं. मतदारांनी जो आमच्यावरती विश्वास टाकला आणि त्याचंच इतकं जे मतदान आम्हाला मिळालं आणि आम्ही म्हणजे रोखू शकलो आहे, तर थोडं असं वाटतं की हा सगळा मतदारांचाच विषय आहे. तर सहानुभूतीची लाट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावरती आणि शरद पवार यांच्यावरती जो अन्याय झाला त्याची लाट अख्ख्या महाराष्ट्रात होती आणि त्याचे निकालातून ते स्पष्ट झालेलं आहे. तुम्हाला त्याचा फायदा का घेता आला नाही? तुम्ही केवळ सहानुभूतीच्या लाटेवरच अवलंबून राहिले होते? नाही नाही, आम्ही ज्या पद्धतीनं राजांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा होता तेवढा आम्ही प्रयत्न केला. मतदार राजांनी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये साथ दिली. मतदारांनी सुद्धा या बाबतीमध्ये सहानुभूती तर उद्धव साहेबांची आणि पवार साहेबांची होतीच होती. आणि त्याच पद्धतीनं या भागामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झाला नाही, कुठल्या प्रकारच्या नवीन काही योजना किंवा नवीन काही डेव्हलपमेंट या मतदारसंघामध्ये आलं नाही. तर त्याचाही लोकांमध्ये रोष होता आणि तो निश्चितच तो उफळून आला. आज आम्ही त्यांना तुम्हाला तो इनकॅश करता आला नाही हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, तसं काही म्हणजे मला तर तसं मान्य नाही आहे. परंतु काही गोष्टीला आम्ही कमी पडलो, त्याच्यामुळं हा परिणाम झाला असावा. मशाल चिन्ह पण लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवता तुम्हाला आलं नाही असंही आहे. कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी होती तुमच्याबद्दल, तुमच्याच कार्यकर्त्यांमध्ये. तुम्ही त्यांना ज्या पद्धतीनं चार्ज करायला हवं होतं ते तुमच्याकडून झालं नाही गेल्या शेवटच्या आठवड्याभरात. नाही नाही, असं काही नाही आहे. कार्यकर्ते नाराज वगैरे काही नव्हते. मशाल ही लोकांपर्यंत पोचली होती आणि लोकांनीच उलट सांगायचं, आम्ही गेलो तर नाही, आम्ही मशाललाच मतदान करणार. म्हणजे अशा पद्धतीनं लोकांच्याकडनं आम्हाला प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या. आणि सर्व कार्यकर्ते म्हणजे कुठलाही कार्यकर्ता नाराज नव्हता. सगळेजण आमचे कार्यकर्ते, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आमच्याबरोबर मनानी धनानी ह्यांनी सगळ्यांनी आमच्याबरोबर होते. प्रचारामध्ये जे तुम्ही एक सावध भूमिका घेतली होती, श्रीरंग बारणे यांच्या विरोधात तुम्ही फारसं ॲग्रेसिव्हली बोलत होते. तुमचा एक तो कदाचित अजेंडा असेल, परंतु तसं तुम्ही न करून चूक झाली असं तुम्हाला आता वाटतंय? तुम्ही ॲग्रेसिव्हली थोडंसं त्यांच्यावरती आरोप करायला हवे होते? नाही, तसं काय मला नाही वाटत चूक झाली असावी. शेवटी कसं असतं, इलेक्शनमध्ये ज्या प्रचाराची जी रणनीती असते किंवा प्रचार कशा पद्धतीनं करायचा, लोकांना काय त्याच्यामध्ये भावतोय किंवा लोकांच्या मनामध्ये काय आहे, हे आपण नाही जाणू शकत. परंतु ज्या पद्धतीनं आम्हाला जे करायचं होतं, जर तुम्ही म्हणताय की त्या पद्धतीनं अग्रेसिव्ह आम्ही त्यांच्यावरती टीका टिप्पणी तिथं केली, जशी जशी वेळ आली तशा त्याच्या पद्धतीनं टीका टिप्पणी आम्ही त्या पद्धतीनं केलेल्या आहेत. तर हा शेवटी मतदारांचा कौल आहे आणि तो आम्ही मान्य केला.
बारणेंना शुभेच्छा दिल्या फोन करून किंवा भेटून? काही द्यायचा संबंध नाही ना. शेवटी आता 5 वर्षांनी आम्ही परत बघू. तर 5 वर्षानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरेन आणि पुन्हा एकदा बारणेंशीच या ठिकाणी लढाई करेन असा विश्वास जे आहे ते वाघेरे व्यक्त करतायत. परंतु आम्ही कमी पडलो हे सुद्धा वाघेरे यांनी मान्य केलेलं आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.